नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण 4 गुणोत्तर प्रमाण रेशो अँड प्रपोर्शन या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत. सराव संच 4.1 प्रॅक्टिस सेट नंबर 4.1 आपण सोडवतोय. त्यातला प्रश्न 4 सोडवणार आहोत. एक लहान घर 3 माणसे 8 दिवसात बांधू शकतात, तर तेच घर 6 दिवसात बांधण्यास किती माणसे लागतील? या ठिकाणी 3 माणसे 8 दिवसात बांधतात. 6 दिवसात बांधायचं असेल म्हणजे कमी दिवसात बांधायचं असेल तर 3 माणसापेक्षा जास्त माणसे लागतील. हे व्यस्त प्रमाण आहे आणि व्यस्त प्रमाणामध्ये माणसांची संख्या आणि दिवसांची संख्या यांचा गुणाकार नेहमी स्थिर असतो. हा भाग महत्त्वाचा आहे. येथे माणसांची संख्या आणि बांधण्यासाठी लागणारे दिवस पुन्हा एकदा पहा. येथे माणसांची संख्या आणि बांधण्यासाठी लागणारे दिवस यामध्ये व्यस्त प्रमाण आहे. माणसांची संख्या आणि लागणारे दिवस यांचा गुणाकार म्हणून स्थिर असतो. म्हणून 6 दिवसात ते घर बांधण्यासाठी x माणसे लागतात असे म्हणून x गुणिले 6. x म्हणजे 6 दिवस आणि लागणारी माणसे x म्हणून x गुणिले 6. या ठिकाणी 3 माणसे आणि 8 दिवस म्हणून 3 गुणिले 8. एक्सची किंमत काढायची आहे आपल्याला. 6 गुणिले एक्सला ते 3 गुणिले 8ला भागिले जाणार आहे. 3 एके 3, 3 दुनी 6, 2 8ला 2 चौक 8 बरोबर 4 दिवस. म्हणजे या ठिकाणी पहिला भाग पुन्हा एकदा समजावून घ्या. या ठिकाणी 3 माणसे 8 दिवसात या ठिकाणी बांधत असतील तर 6 दिवसात बांधायचं असेल तर जास्त माणसे लागतील. म्हणूनच या ठिकाणी 3 माणसापेक्षा 4 माणसे जास्त आहे, 4 दिवस लागतील. ओके. द नंबर ऑफ पर्सन्स अँड नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड टू बिल्ड ए हाऊस आर इन इनवर्स प्रोपोर्शन. Therefore, the product of the number of person and the number of days is constant. Let the x persons are required to build a house in 6 days. Then x into 6 is equal to 3 into 8. Therefore, x is equal to 3 into 8 upon 6. Dividing 6 by 3 we get 2. Dividing 8 by 2 we get 4. X is equal to 4. 4 persons are required. Okay. पुढचा प्रश्न आहे 6वा. आभा आणि तिची आई यांच्या वयांचे गुणोत्तर 2:5 आहे. आभाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचे वय 27 वर्षे होते. तर आभा आणि तिची आई यांची आजची वये काढा. द रेशो ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ आभा अँड हर मदर इज 2:5. ॲट द टाइम ऑफ आभाज बर्थ हर मदर एज was 27 years. Find the present age of Abha and her mother. त्या दोघांच्या वयांचं गुणोत्तर 2:5 दिलेलं आहे. म्हणून दिलेल्या गुणोत्तराचे समानपट x मानावे लागेल. आबाचं आजचं वय त्यामुळे 2x होईल आणि तिच्या आईचं आजचं वय 5x होईल. 2:5 म्हटल्यानंतर आबाच्या जन्माच्या वेळी म्हणजे 5x वजा 2x होईल. आबाच्या जन्माच्या वेळेला आबा 0 वर्षाचा असणार आहे. म्हणून 5x वजा 2x वर्षापूर्वी आईचं वय 27 वर्ष होतं. म्हणूनच या ठिकाणी 5x वजा 2x बरोबर 27 म्हणावं लागेल. 5x म्हणून 2x गेले 3x बरोबर 27. दोन्ही वजा 3 भागले किंवा 3 पलीकडे जाऊन 27ला भागले x बरोबर 9. 9 त्रिके 27. म्हणून आभाचं आजचं वय 2x आहे म्हणजे 2 गुणिले 9, 9 दुणे 18 वर्ष आणि आईचं वय 5x म्हणजे 5 गुणिले 9 बरोबर 45 वर्षे. Here the ratio of the present age of Abha and her mother is 2:5. Let the common multiple of the given ratio be x. Therefore, then the present age of Abha is 2x years and mother is 5x years. The mother's age at the birth of Abha is 2x years. Okay, that is 5 minus 2x years. Okay, the mother's age at the birth of Abha, that means 5x 2x. 5x minus 2x. That is again see the mother's age at the birth of Abha, that is 2x years ago, was 27 years. Therefore 5x minus 2x is equal to 27. Subtraction 3x is equal to 27.
dividing both sides by 3, we get x is equal to 9. Here the present age of Abba is equal to 2x is equal to 2 into 9, x is 9, 18 years, and present age of mother's 5x, that means 5 into 9, 45 years. Okay. पुढचा प्रश्न आहे, वत्सला व सारा यांची आजीची वये अनुक्रमे 14 वर्षे व 10 वर्षे आहेत. किती वर्षांनी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 5/4 होईल? आजची वये अनुक्रमे 14 वर्षे व 10 वर्षे आहेत. या ठिकाणी समजा 1 वर्षांनी वत्सला आणि सारा यांच्या वयांचे गुणोत्तर 5/4 होईल असं म्हणायचं. आणि त्यावेळेस वत्सलाचं वय काय होणार आहे? 14 अधिक 1. आजचं वय 14 आहे, त्यामुळे वत्सलाचं 1 वर्षांनी 14 अधिक 1 आणि साराचं आजचं वय 10 वर्ष आहे. 1 वर्षांनी 10 अधिक 1 होईल. पण 1 वर्षांनी त्यांच्या वयांचं गुणोत्तर 5/4 दिलं आहे, म्हणूनच या ठिकाणी 14 अधिक 1 भागिले 10 अधिक 1 बरोबर 5/4. हे गुणोत्तर सोडवायचं आणि एक्सची किंमत काढायची. या ठिकाणी तिरकस गुणाकार केला आहे. 14 अधिक 1ला 4 गुणलेला आहे आणि 5ला 10 अधिक 1. 14 चौक 56 अधिक 4 1ला 4x बरोबर 5 10ला 10 50 अधिक 5 1ला 5x. स्वरूपपद एकत्रित करायचे. पलीकडला उजवीकडला 50 56 कडे आणायचा, 56 वजा 50 आणि डावीकडला 4x 5x कडे न्यायचा, 5x वजा 4x बरोबर x आणि 56 मधून 50 गेले 6 उरले, म्हणजे x बरोबर 6. आपण म्हणलेलं होतं की 1 वर्षांनी त्यांच्या वयांचं गुणोत्तर 5/4 होईल, म्हणजेच एक्सची किंमत 6 आली. 6 वर्षानंतर वत्सला आणि सारा यांच्या वयांचं गुणोत्तर 5/4 होईल. ओके. द प्रेझेंट एजेस ऑफ वत्सला अँड सारा आर 14 years and 10 years respectively. After how many years will be ratio of their ages become 5:4? Let the ratio of the ages of Vatsala and Sarah will becomes 5 years after x years. Okay. Sarah, therefore, then after x years, what will position? Vatsala's age will be 14 plus x and that of Sarah will be 10 plus x years. Again see here, let the ratio of ages of Vatsala and Sarah will becomes 5:4 after x years. Then after x years, what will be position? Vatsala's age will be 14 plus x years and that of Sarah will be 10 plus x years. Okay. From the given condition, 14 plus x upon 10 plus x is equal to 5/4, taking cross product 4 into 14 plus x is equal to 5 into 10 plus x. 4 into 14 56 plus 4 into x 4x is equal to 5 into 10 50 plus 5 into x 5x. Similar terms together, 56 minus 50 is equal to 5x minus 4x. 5x minus 4x 6. 56 minus 56, x is equal to 6. After 6 years, the ratio will be of their ages becomes 5:4. Okay. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. धन्यवाद.